परमेश्वर महान परमेश्वर आहे. देवाच्या लेखानो देवा प्राज्यांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. देवाच्या लेखानो त्याची दया सनातन आहे. आजच्या दिवसासाठी देवाच्या लेखानो मी प्रभूच्या पवित्र नावाला मी धन्यवाद देतो. देवाच्या लेखानो आजचा जो दिवस आहे औरंगाबादसाठी जे उपवास प्रार्थना चालू आहेत, देवाच्या लेखानो प्रभूने दया केली. त्याची दया त्याची कृपा सनातन आहे. आणि देवाच्या लेखानो या दिवसामध्ये जे लेकरं प्रार्थना करते, जे लेखाने पूर्ण आपलं मन वचनामध्ये प्रार्थनेमध्ये एक केलेलं आहेत, देवाच्या लेखानो या दिवसामध्ये देवा त्यांना दर्शन देते. देवाच्या लेखानो देवा त्यांना आशीर्वादित करत आहे. देवाच्या लेखानो आणि खरंच प्रभूची स्तुती हो, प्रभूची प्रशंसा हो. देवाच्या लेखानो विशेष प्रार्थना जी आहे, विशेष शब्द जे आहेत देवाच्या लेखानो, देवा सर्व मंडळीला ग्रुपला स्वर्गीय दानाने आशीर्वादाने सामर्थ्याने भरू देवाच्या लेखानो. परंतु मंदिरासाठी वेदीसाठी जी माझी प्रार्थना आहे प्रभूचा दास म्हणून, की मी जी विशेष गुप्त प्रार्थना करणार की प्रभूचं वचन, प्रभूची इच्छा, प्रभूची योजना औरंगाबादमध्ये इमॅन्युअल चर्चमध्ये ती पूर्ण झाली पाहिजे. देवाच्या लेखानो एका दासाची, लीडर लोकांची, अभिषिक्त लोकांची जी धनसंपत्ती आहे ती म्हणजे प्रभूची सेवा, प्रभूचं वचन, प्रभूची योजना. देवाच्या लेखानो आणि सेवा वाढली, देवाचं वचन पूर्ण झालं, देवाच्या लेखानो स्वर्गीय ताट उतरलं, अनेक लोकांचं तारण होते, अनेक लोक आशीर्वादित होते. त्याच्यामध्ये अभिषिक्त लोकांचा आनंद आहे. देवाच्या लेखानो काही लोक मोठे घरं बांधतात, त्यांना आनंद होतो, मोठ्या गाड्या घेतात, नवीन त्यांना आनंद होतो. परंतु जे देवाचे निवडलेले आहेत, देवाच्या लेखानो त्यांना वधस्तंभ घेऊन चालण्यामध्ये आनंद आहे. ते चालत असताना वारंवार मागे पाहतात, किती लोकांचं तारण झालं, किती लोक त्या वधस्तंभाच्या मागे आले. देवाच्या लेखानो किती लोक आशीर्वादित झाले, किती लोकांनी प्रभूवर विश्वास केला, किती लोकांनी प्रभूच्या नावात गुडघे टेकले, किती जीवानी येशू प्रभूचं कबूल केलं. अभिषिक्त लोक, अभिषिक्त लेकरं, त्यांना रात्री झोप येत नाही, ते देवाशी बोलत बसतात. देवाच्या लेखानो आणि खरंच आजचा जो दिवस आहे औरंगाबादसाठी देवाच्या लेखानो जे उपवास प्रार्थना विशेष चालू आहेत, तुम्ही सर्वच जण विशेष ओझं घेऊन प्रार्थना करा. देवाच्या लेखानो तुम्ही अनेक लोकांसाठी प्रार्थना कराल, तुम्ही चर्चसाठी प्रार्थना कराल, तुम्ही वेदीसाठी तुम्ही प्रार्थना करशाल. अनेक लेकराच्या दुःखात ते त्रासात ते हरवलेले आहेत, तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करशाल. देवाच्या लेखानो हो, प्रभू तुमच्यासाठी देवाच्या लेखानो प्रभू पित्याजवळ मध्यस्थी करेल. प्रभू तुम्ही दुसऱ्या लेकरांसाठी प्रार्थना करशाल, प्रभू तुमच्या लेकरांना आशीर्वादित करेल. खरी धन संपत्ती आत्मिक जीवन आहे, खरी धन संपत्ती अभिषेक आहे, खरी धन संपत्ती स्वर्गीय ताट आहे. देवाच्या लेखानो प्रभूने पेत्राला दाखवलं की पेत्रा, जे रात्रभर तू बसला मासे धरण्यासाठी, तुला एकही मासा मिळाला नाही. प्रभूने पेत्राला दाखवलं, प्रभू पेत्रासोबत समुद्रात गेला आणि मी पाहतो देवाच्या लेखानो प्रभूने पेत्राला जाळी सोडायची सांगितली. इतक्या माश्या लागल्या की काही आजूबाजूचे नाव पेत्राने त्याच्या मित्रांना हाक मारली. देवाच्या लेखानो त्याचे मित्र जमा झाले, त्याच्या मित्रांनी त्याला मदत केली, देवाने इतके मासे त्याला दिले. हालेलुया. परंतु पेत्र खुश झाला, रात्रभर काहीच मिळालं नाही, सकाळी इतके मासे मिळाले. ते मासे पुष्कळ पैसे आले असेल, त्याचं कर्जही फिटलं असेल. हालेलुया. 4 त्याच्या मित्रांना त्याला बोलावं लागलं. पेत्रा हरवला होता माशाकडे पाहून, पेत्राचं लक्ष माशाकडे. तेव्हा प्रभू त्याला बोलला देवाच्या लेखानो की पेत्रा, एक विशेष गोष्ट मी तुला सांगतो, त्या माशाकडे तू बघू नकोस. देवा स्पष्टपणे बोलला की पेत्रा, इथून पुढे मी तुला मासे धरणारा नव्हे तर मी तुला माणसं धरणारा करेल.
देवाच्या लेकरांनो, मासे महत्त्वाचे नाही आहे, माणसं महत्त्वाचे आहे देवाच्या लेकरांनो. अनेक जे देवापाने घडवलेले आत्मे महत्त्वाचे आहेत. त्यांचा उद्धार होणं, त्यांच्या पापाची क्षमा होणं गरजेचं आहे देवाच्या लेकरांनो. जे ओझं देवापाने मला औरंगाबादसाठी दिलं, जे ताट दिले आहे देवाच्या लेकरांनो, ते ओझं आम्हाला पूर्ण व्यवस्थित पार पाडायचं आहे की प्रभू पुढचं ताट आम्हाला देईल, पुढची सेवा आम्हाला देईल, पुढची पायरी देवाप आम्हाला देईल देवाच्या लेकरांनो. प्रभूही अनेक लेकरांची परीक्षा पाहतो. सैतान तर टपूनच बसलेला आहे देवाच्या लेकरांनो. अनेक वेळेस मी सांगितलं, आम्हाला विहिरीची सेवा नाही करायची, आम्हाला तळ्याची सेवा नाही करायची, नदीची नाही, आम्हाला समुद्रातली सेवा काय करायची. विहिरीचं पाणी तेवढंच असतं सीमित, तळ्याचंही पाणी सीमित असतं, नदी छोटी पण समुद्र मोठा आहे. सर्व नद्या मिळून समुद्राला एक होतात देवाच्या लेकरांनो. आणि परमेश्वर दया करत आहे, परमेश्वर कृपा करत आहे. दिवसामध्ये होईल तेवढी धाव घ्या, प्रार्थना करा की देवा तुम्हाला खूप आणि खूप आशीर्वादित करेल देवाच्या लेकरांनो. आणि ही वेळ देवापासून आहे, देवापाचा आत्मा. मी हे नाही सांगत की देवा फक्त माझ्याशी बोलत आहे. देवबापाचा आत्मा या दिवसामध्ये त्याच्या प्रत्येक अभिषिक्त लेकराशी बोलत आहे. पवित्र आत्मा प्रत्येक लेकराची भेट घेते देवाच्या लेकरांनो. देवबापाचा आत्मा तुमची भेट घेते. देवबापाचा आत्मा काहीतरी क्रॉसिंग होते, तुम्ही ऐका, समजून घ्या, उठा, प्रार्थना करा देवाच्या लेकरांनो. वचनाकडे मन लावा, लक्ष लावा, प्रार्थना करा. देवबापाचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे. देवाच्या लेकरांनो, ही जी वेळ आहे अभिषेकामध्ये वाढण्याची वेळ, अभिषेकाने भरण्याची वेळ, आणि जे स्वर्गीय ताट येते ही वेळ त्या ताटाचा स्वीकार करण्याची वेळ देवाच्या लेकरांनो. आणि देवा तुम्हाला खूप आणि खूप आशीर्वादित करो देवाच्या लेकरांनो. आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार आणि संडे आहेत. अजून आजचा दिवस धरून फक्त 3 दिवस बाकी आहेत देवाच्या लेकरांनो. व्यवस्थित तुमच्या लेकरांना, परिवाराला, सेवकाला धरून प्रार्थना करा की देवा तुम्हाला आशीर्वादित करील आणि पुढच्या मोठ्या कामामध्ये देवा तुम्हाला वाटा देईल देवाच्या लेकरांनो. देवा त्या सर्व विषयांमध्ये, तुमच्या आत्मिक जीवनामध्ये, तुमच्या घराण्यामध्ये देवा तुम्हाला खूप आणि खूप आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.